आई तुम्ही दार उघडा. आई आई हॅलो आई वहिनी आई काय झालं आई काय झालं? हॅलो काय अरे अनु अनु डोळे उघड. अनु अनु डोळे बंद करू नकोस. उठ उठ अनु उठ. उठ अनु उठ. बाबा काय झालं असेल आईला तिला आता ते एक्झर्शन मुळे ना चक्कर आली आहे. तिला उचला उचला आज घेऊन चल. घेऊन जा पटकन चल. चल 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 चल. आता तर ठीक होती अचानक काय झालं हिला 24 तास काही न खाता पिता सायकल चालवली तिने म्हणून आपल्याला हे घर ताब्यात मिळाले. याचं थोडं तरी भान ठेव ग सीमा. तर काय दादा ही सीमा वहिनीला अशक्य आहे. बरं दादा तिचं जाऊ दे. मी अनुवहिनीसाठी काहीतरी खायला करून आणते हा. रेवती घरात काय असेल ना ते मला खायला दे. भूक लागली ग खूप. हो आई आणते. अनुवहिनीसाठी बनवणारच आहे ना मी. आणते हा. तिचं राहू दे ग. माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये. आणि काहीतरी करत बसू नकोस. अनुने चिवडा बनवून ठेवला असेल ना तोच घेऊन ये माझ्यासाठी. भूक लागली ग मला खूप. आणि मला पण चिवडा दे. फ्रीज मध्ये कोल्ड्रिंक असेल ना ते पण दे. हे जा कोल्ड्रिंक घेऊन ये त्याला. जा. आणते. आता आपल्या घरातलंच ना. आता शांतपणे झोप. हा आराम कर हा बाबा. चार्जर पण करून घे. गेम खेळायचा ना तुला. हा गेम खेळ हा बाबा. बिचारी अनु खूप थकली असेल. देवा तिची काळजी घे.
अनु डोळे उघड. डोळे उघड. डोळे बंद करू नकोस. डोळे उघड. अनु डोळे उघड. डोळे उघड अनु. हं. हा हा हा. त्रास होतोय का? काय होतंय तुला? मला सांग काय होतंय तुला? आपल्या घरात आलोय ना आपण. आपण आपल्या घरी आहोत. सुरक्षित आहोत. आता काही होणार नाही आपल्याला. आलोय आपण घरी परत. हा आपलं हे घर, हा जिव्हाळा, हा फक्त तुझ्यामुळे परत मिळालाय. काय झालं अनु? त्रास होतोय का तुला? नाही ठीक आहे ना. नाही थांब, मी एक काम करतो. मी डॉक्टरांना बोलवतो. नाही हो नको. डॉक्टर नको. ऐका ना, म्हणजे मी थोडा आराम केला ना की मला बरं वाटेल. अगं नाही काय बोलतेस तू? डॉक्टरांना बोलवल्याशिवाय कळणार कसं आहे नेमकं काय झालंय तुला, किती त्रास होतोय ते? आणि डॉक्टर काय करतील? ताकदीची औषधं देतील तुला. बघ, पेन किलर वगैरे देतील. ते एकदम असं पळून जाईल तुझा त्रास. 2 मिनिटं थांबतो. तू सांग ना त्यांना नको डॉक्टर. अगं नको काय नको? सगळं तुझ्या आईचं कसं ऐकायचंय मी? तू नॉनस्टॉप सायकल चालवलीस 24 तास. कळतंय का तुला? किती पाय भरले असतील तुझे, किती त्रास होत असेल तुला. बरं आहेत ना जगात डॉक्टर त्यासाठी, तर मग बघू देत ना डॉक्टरांना. तुझं काय आहे? नाही नको हो, खरंच म्हणाले ना मी तुम्हाला, आराम केला की मला बरं वाटेल. बरं मग आता काहीतरी खाऊन घे थोडंसं. काय खायला काय पाहिजे? मी आणते. नाही नको पिऊ नको ऐक ना. खरंच अहो, मला इच्छा नाही खायची. असं काय करतेस? थकवा येईल तुला. तू खाल्लंच पाहिजे काहीतरी. कळतंय का? बाबा मी आणते काहीतरी. नाही तू थांब जरा. नाही तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचंय काय? ऍडमिट झाल्यावर मग कोण बघणार आहे? जे कमवलेत ते पैसे ते हॉस्पिटलमध्ये घालवायचेत का आपण? आणि त्याही पेक्षा जास्त तुला किती त्रास होईल याचा अंदाज आहे का तुला? डॉक्टर म्हणतोय तर त्याला नकोय, खायचं म्हणतोय तर त्याला नकोय. सगळ्याला नाही मी ऐकून घेणार नाही. आधीच सांगतोय. बाबा काय हळू बोला, आईला बरं नाहीये. अहो ऐका ना, खरंच ते मला खायची इच्छा होत नाहीये. तू थांब जरा. मी काहीतरी करून आणतो. लिंबू पाणी आणतो. तुझा थकवा असा पटकन जाईल. नाही लिंबू पाणी नको. मी एक काम करतो, आलं घालून चहा बनवतो. हा जरा गोड बनवतो. जाईल एकदम तरतरी येईल. हा ना? बाबा अहो, असं काय करता? त्याच्याने ऍसिडिटी वाढेल की नाही? आधीच तिच्या पोटात काहीच नाहीये. बरोबर. काय करता येईल बरं? तिला ना असं हे पाहिजे, ताकद. आपल्याकडे ग्लुकोजची बिस्किट आहेत का? हा मी एक काम करतो, ती ग्लुकोजची बिस्किट पाण्यात टाकतो ना. असं हसू नकोस अनु, त्याने लगेच ताकद येते. बिस्किट टाकतो पाण्यात आणि आणतो. मला दूध हवंय. दुधात घालून पाहिजे का तुला? दुधात घालून आणू, काहीच प्रॉब्लेम नाही. चांगलं आहे उलट. हा ऐका तरी पूर्ण. कोमट दूध, हळद घालून. अच्छा आणतो मी. कोमट दूध, थोडीशी हळद. मी आणते. नाही तुला नाही जमणार. थांब. हो मी आणते. अहो तिला येतं. अगं नाही जमणार तिला. तू आराम कर. कोमट म्हणजे माहिती आहे ना तुला? हा ते थोडंसंच गरम करायचं दूध, उकळू द्यायचं नाही. हा मग जरा बोट टाकून बघायचं. तुला चटका बसला म्हणजे ते गरम आहे, पण चटका बसू देऊ नको. हा आणि हळद पण थोडीशी टाकायची आणि साखर टाकायला सांगतो. जरा तर येईल ना. साखर टाक आणि मिक्स करणार ना. हो मी आणते. व्यवस्थित. कॉमेडी करतोय मी. नाही हो, गंमत केली. काय झालं? अहो काय झालंय? आता आलोय ना आपण घरी. आपण घरी आलो कारण तू ती स्पर्धा जिंकलीस. आपण घरी आलो कारण तू कष्ट केलेस. तुझ्यामुळे हे घर आपल्याला परत मिळालं.
आज मला घरातल्या प्रत्येक माणसाला तुझा अभिमान आहे अनु. काळजी मला लोकांची वाटते. काय की लोक काय म्हणतील याच. संसार आपल्या दोघांचा. एकदा कधीतरी मी हातभार लावला तर काय बिघडलं. तुला कळतंय हे मला कळतंय, पण मनात विचार येतो ग. लोक हा विचार नाही करत. माझ्याकडे बघून लोक हाच विचार करणार की हरलेला माणूस आहे आयुष्यात. पैसे नव्हते म्हणून बायकोला काम करायला लावलं, बायकोला सायकलीला जुंपलं. मीच हरलेला माणूस. आणि म्हणालेच की होळीच्या दिवशी ते आले होते शेजारचे, म्हणालेच ना ते. आणि आता तर बोलणार. मग बोलू दे त्यांना. लोक आहेत, लोक बोलणारच. त्यांना काय. लोकांच्या मते बाईने स्वयंपाकघरात काम करायचं आणि पुरुषाने पैसे कमवून आणायचे, हे फिक्स आहे. त्यांना या चित्रात विसंगती दिसली की ते बोलत सुटतात. पण आपण काय करायचं. आपण त्यांचा विचार करायचा नाही. तुम्ही जर आता धड दाखट असता, त्यांना खरी परिस्थिती माहिती आहे का. नाही. आत्ताच आलात तुम्ही हॉस्पिटलमधून. तुम्ही जर धड दाखट असता तर तुम्ही मला हे करू दिलं असतं का. माहिती आहे मला, खात्री आहे माझी. तुम्ही पैशांसाठी मेहनत केली असती, मला पाठवलं नसतं, हे माहिती आहे मला. हो, 100%. पण आता काही कारणांमुळे, तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला धडपड करणं नाही जमलं. ठीक आहे ना, मी केलं ते, त्यात काय बिघडलं. मला ना कधी कधी हो लोकांची गंमत होती. असं म्हणतात की बायको ही नवऱ्याची अर्धांगिनी असते, पण अशा जबाबदाऱ्यांच्या नावाखाली दोघांना कायमचं वेगळं करतात. का बघा ना, काय अर्थ आहे याला. संसाराची खरी गंमत कधी आहे. कधी तू, कधी मी, हो की नाही. आता बघा, मगाशी तुम्ही माझ्यासाठी काय काय करत होता. म्हणजे किती धडपड चालू होती तुमची. मी काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, हो की नाही. किती गोंधळ चालला होता तुमचा. गोंधळ खूपच झाला माझा. हो ना. मग आम्हाला पण किती हसू येत होतं माहिती आहे तुम्हाला. अहो काय चिडताय काय. ते तुमचा गोंधळ झाला, गंमत वाटली म्हणून हसू आलं. हसा ना तुम्ही पण, हसा ना. तू डेंजर आहे यार. हा? तुझ्याकडे बघून कोणी म्हणेल का ह्याच बाईनी 24 तास सायकल चालवली आहे. धन्य आहेस तू. है ना? क्रॅप. थांब. तू टेन्शन घेऊ नको, मी क्रीम लावून देतो तुला. नाही नाही, नको नको. अगं नाही नको, काय मला चेपून देतो मी. नको. अगं खूप क्रॅम्प येतात का. हो हा मग कुठे येत आहे, तिथे येतात ना. हो. मला माहिती काय करायचं असतं. काय मला माहिती आहे. थांब तुझा. तुम्हाला नाही काय. अगं मला नाही माहिती. काय नाही माहिती. हे बघ काय आहे ते क्रॅम्प ह्याच्यामुळे येतात. ते जरा पायाचं हे होतं ना. काय मग ते- काय होतं. हे होतं ते असं. तू सायकल चालवलीस ना, ते पायड्याला असं होतं ना, ते त्याने जरा ते असं होतं तुझं. असं काय होतं. अगं होतं, मला माहिती आहे ते. तू उगाच ना आगाऊपणा करू नको, कळलं का? ऐक. आ, ते हे ना जरा पायामध्ये ते होत असतं, ते मला माहिती आहे. काय होतं. अरे ते असतं तू ना, हे बघ. काय असतं. अगं ही क्रीम लावली की होऊन जातं ते. ही नाही. ही मला माहिती आहे अनु. मी काय हे वाटलं का तुला जरा असं काय. थांब लगेच लावून देतो. नको. तुम्ही काय करताय. तुम्ही नका लावू. नाही तुम्ही नका लावू. अगं नको काय होतं. नाही नको. तू प्रत्येक गोष्टीला काय नाही म्हणतेस ग. ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी
आता बरं वाटेल बघ तुला. आणि काय ग, आत्ताच म्हणालीस ना तूच की कधी मी कधी तू, असा आहे आपला संसार. मग जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तू किती काळजी घेतलीस माझी. मग आता तुला जेव्हा त्रास होतोय तेव्हा मी घेणार ना तुझी काळजी. हा 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 नाही, आणि एक काळजी घ्यायची, या अशा वेळी फार दगदग करायची नाही. हो. पाय सुजलेत म्हणून म्हणतोय मी. सावट आहे. हा हा, तो पाय दे. कशाला? कशाला म्हणजे? एका पायाने सायकल चालवलीस का? दुसरा पाय दे. का? बाबा आईशी असेच चांगले वागू देत. मला दुसरं काही नकोय. पिऊ, हा कोमट आहे. हा कोमट आहे. नक्की घेऊ ना? खरंच कोमट आहे. थँक्यू. आता बघ, हे दूध प्यायली ना, शक्ती येईल लगेच तुला. दाखवून द्या. अनुच्या क्लासमधून फोन आला होता. काय? विचारत होते ते की अनु क्लासला येणार आहे की अनुने क्लास सोडला. सोनाली मॅडमचाच फोन असणार. या सगळ्यात क्लास मागे पडत चाललाय. कसं करायचं? विचारू का यांना? अहो, नाही जाणार आहे ती क्लासला. बाबा आई फक्त एकच दिवस क्लासला गेली होती. नाही जाणार ती. एकटी. रोज मी तिला सोडायलाही जाणार, घेऊन येणार. नको येऊ का मी? असं काय बघताय एकमेकींकडे? नाही. नाही नाही नाही, थँक्यू बाबा. तो बेस्ट आहे. मग तिने एवढं केलंय आपल्यासाठी, एवढं तर मी करूच शकतो, नाही का? वेळ प्रसंग पाहून यांना खरं काही ते सांगून टाकायला हवं. हे खोटं आणखीन काही दिवस मी लपून ठेवू शकत नाही. अनु, स्वयंपाकाचं बघणार आहेस का आता? की आता तुझं कौतुक ऐकूनच आम्ही पोट भरून घ्यायचंय? हो वहिनी, बघते मी. काय 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 संपवते तू? ते तुम्ही ऐकलं नाहीत का? ते काय ऐकलं मी? तुला भूक लागली आहे का? तुला भूक लागली? नाही. मलाही नाही लागली. त्यांना लागली आहे ना, मग त्यांचं त्या बघतील की स्वयंपाकाचं काय करायचं काय नाही. तू कशाला उठतेस? तुझे पाय दुखतात, तू बसून राहायचं तिथे. भाऊजी, नाही मी केलंच असतं, पण गेले काही दिवस ना माझी पण दगदग झाली. तुम्ही पण सायकल चालवली? सायकल चालवली नसेल मी, पण जे 3 दिवस तुमच्यामुळे भोगायला लागले मला, ते विसरलात? ऐका ना भाऊजी, तुमच्या अनुने जास्त मेहनत केली आहे सायकल चालवून वगैरे,
पण इथे ना मला ही सवय नव्हती या सगळ्याची, त्याच्यामुळे मलाही त्रास झालाय आणि होतोय. अनु, स्वयंपाकाचं काय ते बघ आणि ते झालं की तेवढं मला कळव. हो वहिनी. मी उठते. नाही काय उठायचं वगैरे काय, तू बसून राहा. काय म्हणाले, मला सवय नाही या सगळ्याची. कुठल्या राजमालात राहतात या, मी दादाशी नाही बोलतो. नाही हो अगं, कसं काय करतो? इकडे या दादाशी तुम्ही, बोलतो ना, मी इकडे या. सांगतोय. तुम्हाला ऐका, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. ते काय नाही, तू काही काम करणार नाहीयेस. मी एक काम करतो, मी ऑर्डर करतो तिच्यासाठी. नाही हो, थांबा. थांबा, थांब बीम काही नाहीये आणि फार काही नाही. हिच्यासाठी मी चटणी पाव ऑर्डर करणार आहे. तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही असं काही करणार नाहीये. ऐका ना, मला जसं जमेल ना तसं करेन मी. तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळून करेन. उगीच घरात वाद नको. तुम्हाला वहिनींचा स्वभाव माहिती आहे ना. पण ती कशी वागली बघितलंस ना तू. जाऊ दे ना बाळा, मी करेन. मला हात द्या. नाही पण मी तुला असिस्ट करतो आज. आपण दोघं मिळून गप्प बनवू. चल ग, काय होतं त्याला. अहो ऐका, नका तुम्ही माझी इतकी काळजी करू. खरंच मी काहीतरी असं म्हणजे सागर संगीत करत नाही. मला जमेल तसं साधंच बनेल. हां काय काय होत, जाऊ द्या ना. एक गोष्ट विसरतीयस तू. आठव बरं काय विसरतीयस. अहो पिहू आहे. हळदीच्या दुधाबद्दल बोलतोय मी. सॉरी सर. काळजी करू नका. हे, तिला ना काहीतरी दे तिथे बसायला. हो ठेवू नकोस. खुर्ची घे तिथून. हो. आणि काही लागलं तर सांग, मी आहे. हा बोल बोल राघव. सर, पैशांची व्यवस्था झाली का? अरे सांग, तुला सांगायचं राहिलं. पैशांची व्यवस्था झाली बरं का. पैसे तेलंगच्या तोंडावर मारले आणि चावी ताब्यात घेतली. काय सांगताय? पण कसे? आता हे मोठी गोष्ट आहे. मी स्टोरी तुला भेटल्यावर सांगतो. ऍक्च्युअली मी त्यासाठीच फोन केलाय. मी ऑफिसमध्ये आलोय, तुम्ही मला भेटायला ऑफिसमध्ये या. एक मोठं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट निघालंय आणि हे जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं तर नथिंग लाईक इट. आणि तुम्हाला माहित आहे का, हे काम ज्या माणसाच्या हातात आहे तो माणूस आपल्या ओळखीचा आहे. आपल्या ओळखीचा? काय नाव काय? आधी तुम्ही ऑफिसला या, मग सगळं सांगतो. बरं चल, मी निघतो लगेच. लवकरात लवकर पोहोचतो. आलोच. हां.